वंदे गुरु परंपरा। मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरु श्री जगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरवे नमः। कृपा कटाक्षाची या किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जये त्या श्री कृष्णे वंदू तया ते। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणम् सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। सर्ववेदान्त सिद्धान्त गोचरन्तम गोचरम् गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्। आपला 572वा श्लोक झालेला आहे। आणखीन त्याच्यात विषय जो चाललेला आहे तर तो गुरु शिष्याला आता शिष्य परिपूर्ण अवस्थेला पोचल्यानंतर बंध आणि मोक्षाचं स्वरूप सांगतायत की तुला वाटत होतं तू बद्ध आहेस, मला आता मोकळं व्हायचं आहे, मोक्ष हवाय मला, पण वास्तविक बंध खरा आहे का? बंधची नाही ठावे मोक्ष कासया म्हणावे म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात। तेच इथे आपल्याला सांगितलंय की बंधनच नाही तर मोक्ष तरी कुठून येणार आहे? द्वैत नाहीये, सगळीकडे अद्वैत आहे। जे काय दिसत आहे ते ब्रह्मच आहे। म्हणजे अनुभवाचा सर्व ब्रह्मवाद घ्या किंवा ज्याला प्रभा म्हणतात सूर्याची, तर तसा वाद घ्या जो माऊलींनी सांगितलेला आहे तो, किंवा विवर्त घ्या, काही म्हटलं तरी शेवटी द्वैत नाहीये हे सिद्ध होतं, एकमेव अद्वितीय ब्रह्म आहे हे सिद्ध होतं। म्हणून मग आता पुढे म्हणतायत 573व्या मध्ये की बंधनच मोक्षंच मृषैव मूढा बुद्धेर्गुणं वस्तुनि कल्पयन्ति दृगावृत्तिं मेघकृतां यथा रवौ यतो द्वयासंग चिदेतदक्षरम् चित एतद अक्षरम। म्हणजे अद्वयासंग चित एतद अक्षरम असा त्याचा विग्रह होतो। इथे काय म्हटलंय की उपमा दिलेली आहे, बंध आणि मोक्ष हे दोन्ही मिथ्या आहे याच्यासाठी उपमा दिली आहे। नेहमीची उपमा आपण आजवर पुष्कळ वेळा ऐकलेली आहे ही, की मेघ ढग हे सूर्याला झाकतात असं आपण म्हणतो। इथे अज्ञानी म्हटलेलं आहे। अज्ञानी जे असतात तर ते म्हणतात, अविवेकी जे असतात ते म्हणतात की मेघांनी सूर्याला झाकलंय। शक्य आहे का? मेघ सूर्याला झाकणं शक्य आहे का? मेघ केवढा, सूर्य केवढा? सूर्याला मी माझ्या अशा बोटांनी देखील झाकू शकते, मेघांनी झाकलंय तसं। इथे काय झाकलं जातं? ती वस्तू झाकली जाते का बघणाऱ्याची दृष्टी पोचत नाही तिथपर्यंत, बघणाऱ्याची वृत्ती तिथवर पोचत नाही? तसंच होतं ना की मी डोळ्यांच्या समोर जर का एक बोट जरी आणलं तरी देखील मला सूर्य दिसणार नाहीये। म्हणजे एका बोटाने झाकणे इतका सूर्य आहे का? जो बघतो त्याचं ज्ञानाची कपॅसिटी जर का गेली, तो जर का बघूच शकला नाही तर त्याच्यासाठी ते झाकण्यासारखं आहे। जो आंधळा माणूस असतो त्याच्यासाठी
जगाचे आकार अस्तित्वात आहेत का? स्पर्शाने जे कळतील ते, पण त्याला ते दिसत नाहीत. म्हणजे जो अज्ञान आहे ते कुठे आहे? प्रमाता जो आहे, ज्याला ज्ञान होत असतं, जो जीव आहे, त्याच्यावरती ते आवरण आहे. सूर्याप्रमाणे ब्रह्मवस्तू जी आहे ती सदा प्रकाशमान आहे, कायम अस्तित्व आहे, ज्ञानरूप आहे, आनंदरूप आहे, ती कायम आहेच. पण बघणारी मी, जसं एका बोटाचं आवरण डोळ्यावरती पुरत आहे, तसंच बुद्धीवरती हे आवरण पडलंय. कसलं? अज्ञान. ब्रह्म नाहीये, शक्य नाहीये असणं, असतं तर मला दिसलंच. ब्रह्म ही काय पाहायची वस्तू आहे का? मी मला कशी बघू शकणार आहे? पण हे कळत नाही. म्हणून बंध आणि मोक्ष हे ह्या अज्ञानाच्या सापेक्ष असतात. अज्ञाने नावृतं ज्ञानम तेन मुह्यन्ति जंतवः म्हणून गीतेत सांगितलेलं आहे की हे जे ज्ञान आहे, ज्ञान कायम आहेच. दरवेळी आपल्याला जेव्हा ज्ञान होतं तर त्यावेळी त्या वस्तूवरचं अज्ञानाचं आवरण जातं, त्याच्या पलीकडे काही होत नाहीये. आपली चित्तवृत्ती तिथपर्यंत पोचते, बुद्धिवृत्ती म्हणूया, मनोवृत्ती म्हणूया, वृत्ती पोचते, अंतःकरण पोचतं तिथपर्यंत. त्याच्यावरचं अज्ञानाचं आवरण काढतं आणि चिदाभास तिथे तिथल्या ब्रह्मतत्वाशी एकरूप होतो, त्या वस्तूंनी परिच्छिन्न केलेल्या. वास्तविक परिच्छिन्न करत नाही, पण परिच्छिन्न केलाय असं आपल्याला वाटतं. म्हणजे ते त्या वस्तूमध्ये व्यापून असलेल्या ब्रह्मतत्वाच्या वरचं आवरण घालवलं जातं. ते आवरण ब्रह्मावरती शक्य आहे का? ब्रह्म व्यापक आहे. आपल्याला सोयीच्यासाठी आपण म्हणतो की या वस्तूंनी ब्रह्म परिच्छिन्न केलं आणि त्याच्यामुळे मला ते ब्रह्म तिथे ज्ञानरूपच आहे. माझी वृत्ती तिथपर्यंत पोचली, चिदाभास तिथपर्यंत पोचला, चिदाभास तिथे त्या तत्वाशी एकरूप झाला म्हणून मला ज्ञान झाल्यासारखं वाटतंय. चिदाभास जो गेला तिथे तो वृत्तीत आहे, वृत्ती फक्त त्या पदार्थाला व्यापते. त्यामुळे वृत्तीतला चिदाभास फक्त त्या पदार्थाला व्यापतो, तो पूर्ण ब्रह्माला व्यापू शकत नाही. वृत्ती जेव्हा सोहमच्या द्वारे म्हणा किंवा ज्ञानपूर्वक नामाच्या द्वारे म्हणा त्या ब्रह्माचा वेध घ्यायचा प्रयत्न करते, सोहम वगैरे अशा पद्धतीने जाते, तर त्यावेळेत तो जो चिदाभास आहे तो त्या वृत्तीसारखाच व्यापक होतो. आणि मग तिथे चिदाभास जेव्हा ब्रह्माशी एकरूप होतो त्याला आपण समाधी असं म्हणतो. त्यावेळी ब्रह्माचं ज्ञान घेण्यासाठी कोणी उरत नाही, कारण वस्तूच्या ह्या बाकी पदार्थांच्या ज्ञानाच्या बाबतीत चिदाभास तात्पुरता तिथे त्या तेवढ्याच ब्रह्माशी एकरूप होतो आणि मी बघतोय, मला कळलं असं ते ज्ञान होऊन जातं. पण जेव्हा ब्रह्मच तो बघतो, वृत्ती जेव्हा सोहमच्या द्वारा त्या ब्रह्माचा वेध घ्यायला लागते, तिथपर्यंत ती व्याप्तच शेवटी म्हणूया आपण, शब्द नाही आहेत त्याला. थोडक्यात मी जातो, विशेष सगळं जे आहे, परिच्छिन्नत्व जे आहे ते जातं. आणि परिच्छिन्नत्व गेलं की तो जो चिदाभास आहे तो देखील व्यापकच, मूळच्या व्यापक तत्वाशी तो एकरूप होतो आणि त्याला जाणवतं की हे मी आहे, म्हणे तत्व ते मी. म्हणजे अज्ञान जे होतं ते कुठे होतं? आपण जोपर्यंत प्रत्येक गोष्ट छोटी 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 अशी सगळी बघत असतो, आपलं ह्या पदार्थांच्या बाबतीतच आपलं लक्ष असतं, हे कसं आहे, हे चांगलं आहे, हे आता नको, आता कंटाळा आला, सगळ्या पदार्थांना आपण बघत असतो. मग वृत्ती जितकी आपण अशी परिच्छिन्न करावी,
तितकी लहान करावी. समर्थांच्या भाषेत लहानळले, व्यापक नाहीये, लहान झाली. तशी जर का आपण वृत्ती केली तर आपण मर्यादितच राहणार आहोत. पण जर का आपण ते अज्ञानाचं झाकण दूर करायचा प्रयत्न केला, ते सद्गुरूच करतात, पण त्याच्यासाठी आपल्यालाही प्रयत्न खूप करायला लागतात. त्यांचा शेवटचा त्यांचा असतो एक सौ सुनार की एक लोहार की म्हणतात ना, तसं आपले प्रयत्न चाललेले असतात. वर्षानुवर्ष जन्मानुजन्म प्रयत्न आपण करत असतात. त्यांचा एक नंतर शेवटचा धक्का असतो, जिथे ते आवरण जातं. आणखीन ती वृत्ती पूर्णपणे एकरूप होते. आपली एरवी देखील पदार्थ ज्ञान काळी म्हणा, तिथे चिदाभास एकरूप होत असतो, अगदी निमिषमात्र एकरूप होत असतो. दोन वृत्तींच्या मध्ये संधी असतो. संधी म्हणजे एक वृत्ती उठली, खाली गेली, दुसरी वृत्ती उठली, गेली, परत परत ती बेसलाईनला येतेय. म्हणजे तिथे वृत्ती शून्य अवस्था, शांत अवस्था असते, पण आपण ती पकडू शकत नाही. का नाही पकडू शकत? मन सतत इकडून तिकडे धावतच असतं. आपण जाणीवपूर्वक एकाच ब्रह्मावरती, ईश्वरावरती आपलं लक्ष केंद्रित केलं तर आपली वृत्ती पण तेवढी व्यापक होते. पण आपण अखंड ह्या जगातल्या मर्यादित वस्तूंचा विचार करत असतो, त्यांच्यावरती लक्ष केंद्रित करत असतो. सगळे विचार आपले तिथे घुटमळत असतात. त्यामुळे आपण द्वैतात अडकलेले असतो, मर्यादित वस्तूत अडकलेले असतो. मग जे व्यापक आहे तत्व, यो वै भूमा तत्सुखम, जे व्यापक आहे ते सुखरूप आहे, आपली तिथपर्यंत नजरच पोचत नाही. उंबरातले किडे उंबरात जसे राहतात, आपल्याला माहिती आहे. उंबर म्हणजे अंजिराचाच एक जात आहे. रादर एका जातीची दोन्ही झाड आहेत. एवढंच उंबर असतं. ते फोडल्यानंतर, अंजीर फोडल्यानंतर जसे बिया दिसतात बारीक बारीक बारीक, तशाच असतात. उंबरातले किडे मकोडे उंबरी करीती लीला म्हणून जे पद आहे, तसंच आपलं चाललेलं असतं. आपल्यासाठी तेवढंच विश्व, त्याच्या पलीकडे केवढं विश्व आहे, त्या विश्वाचा आपण विचार करत नाही. आणि म्हणून आपल्याला मोक्ष हवा असं वाटतं. वास्तविक आपणच मर्यादित वस्तूला पकडून ठेवलेलं आहे. याला कारण काय आहे? त्याच्यातून सुख मिळेल असं मला वाटतं. ह्या मर्यादित पदार्थांपासून, म्हणजे जगातल्या पदार्थांपासून, म्हणजे ह्या भोग्य वस्तूंपासून त्या मिळाल्या की मला सुख मिळेल अशी माझी खात्री असते. आणि जोपर्यंत ह्या जगाच्या सुखाचा सोर्स आपल्याला कळत नाहीये, मूळ झरा कुठे आहे, मूळचा झरा जो आहे तो परब्रह्माचा आनंद रूपता आहे. त्याच्यावरती हा सगळा आनंद आधारलेला आहे. हे जोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही, माझं स्वरूप लक्षात येत नाही, तसा मला अनुभव येत नाही, तोपर्यंत काय आहे? मी बद्ध आहे वाटतं, मला मुक्त व्हायचं आहे वाटतं, मग मी प्रयत्न करत राहते, तर तऱ्हेने मी प्रयत्न करत राहते. म्हणजे आहे माझंच माझ्या जवळ तरी देखील कळत नाही, शोधतीये. माझं कायम होत आहे, किल्ल्या कुठे ठेवल्या, चष्मा कुठे ठेवला, शोधत राहते. त्यामुळे माझ्या मुलीने मला एक काहीतरी सेन्सॉर असतो, किल्लीच्या तिथे ठेवायचा, अडकवायचा, आणखीन मग ती शोधता येते म्हणे. कोणी अडकवायचा तो? ते ओझं आणखीन एक कशाला हवाय? मी कधी तो अडकवला नाही,
किल्ली शोधत राहिले. म्हणजे काय आहे, ती हरवलेली असते का? मीच ठेवलेली असते ना. पण मी ते विसरले. तसं मी माझं स्वरूप विसरले आणि ते मी शोधत राहिले. बद्ध आहे मी वाटतंय, मला मोक्ष हवाय असं मग वाटायला लागतं. पण इथे आचार्य सांगतायत की बंध आणि मोक्ष हे दोन्हीही खोटे आहेत, खरे नाही आहेत, ते कल्पित आहेत, पूर्णपणे मृषा आहेत, खरे नाहीत, केवळ माया कार्यरूप आहेत. आणि माया स्वतःच नसताना, कल्पना केवळ असताना, ती कल्पनेने निर्माण केलेलं विश्व जे आहे ते खरं असू शकतं का? अशक्य आहे. म्हणून बंध आणि मोक्ष जे आहे तर ते बुद्धी ठरवते. वास्तविक मला नाहीये, मी स्वरूप म्हणजे परब्रह्म आहे आणि हे सगळं जे जग आहे हा भास आहे, कल्पना आहे. असा प्रश्न येईल की कल्पना करणारं कोण? समर्थ म्हणतात की जयास लटिका आळ आला, जो माया गौरी पासून झाला, जालाची नाही तया रूपाला रूप कैचे. आत्मारामाची पहिलीच ओळी आहे. माया गौरीपासून हा जो जीव झालाय, म्हणजे झालाय असं वाटतोय, तो ब्रह्माला म्हणतो तू आहेस. वास्तविक जीव पण नाहीये आणि ब्रह्म आहे म्हणायला दुसरं कोणी नाहीये, केवळ ब्रह्मच आहे. आणखीन आहे, त्याला आहे म्हणून सांगायची गरज नसते, पण ते माझ्यासाठी मला करायला लागतं. सोहम, ते मी आहे, मी ब्रह्म आहे, हा मला विचार करायला लागतो. मग तो जो सूर्यावरती आवरण होतं, मी हात सरकवला की आवरण गेलं, वाऱ्याने ढग घालवले की आवरण गेलं. तसं हे बुद्धीवरचं जे अज्ञानाचं आवरण आहे, हे साधनेच्या वाऱ्याने घालवता येतं. आता साधनेचा वारा किती वेगवान आहे त्यावरती ते आवरण कधी जाईल हे ठरत असतं. जर का झुळूक असली तर ढग किती जातात. तशी साधना आपली केली थोडा वेळ, संध्याकाळी म्हणा किंवा सकाळी म्हणा, 15 मिनिटं, अर्धा तास, त्या झुळकेने काय होणार आहे? काही नाही होणार. तिथे झोकून देऊनच त्या ढगांना घालवायला लागतं. अज्ञानाचे जे हे ढग आहेत ना, तर तिथे वादळ पाहिजे. कसलं? तीव्र मुमुक्षत्वाचं. तसं जर का आलं, तशी साधना जर का आपण केली अखंड, सावध, साक्षेपी आणि दक्ष, तया तत्काळची मोक्ष, अशी जर का आपण साधना केली तर मग हे ढग जायला वेळ लागणार नाहीये. मग बंध आणि मोक्ष मृषा आहेत असं आपण बिनधास्त म्हणू शकतो. पण जोपर्यंत तसा अनुभव नाहीये तोपर्यंत साधना करायला हवी आणि हे केवळ शब्दज्ञान आहे हे लक्षात घ्यायला हवं. अस्तीति प्रत्ययो यश्च यश्च नास्तीति वस्तुनी बुद्धेरेव गुणावेतौ न तु नित्यस्य वस्तुनः. म्हणजे आत्मस्वरूपाच्या बाबतीत बंध आहे, तिथे जीव आहे असं जे आपल्याला वाटत राहतं, दोन्ही बाजूनी विचार केला, हे कोणाला वाटतं? बुद्धीला वाटतं की नाही? ब्रह्माला वाटेल का आत्मस्वरूप आहे, ते मी आहे? ब्रह्माला वाटेल का? ब्रह्माला काहीच वाटत नाही, कारण ब्रह्म असतं आणि असतं. त्याला मन नाहीये, त्याला वाटायला काही किंवा निर्णय घ्यायला बुद्धी नाहीये, काही नाही त्याच्याजवळ. ते केवळ त्याच्या महिम्यात स्थित आहे. जसं ते आहे तसं आहे. सद्गुरु ब्रह्मरूप असतात ना, त्यामुळे सद्गुरूंचं वर्णन करताना समर्थ म्हणतात की आता असाल तैसे असा सद्गुरु स्वामी, मायेच्या बळे करीन मी स्तवन, ऐसे वांछित होते मन, माया झाली लज्जायमान काय करू.
मायेच्या बळावरती, म्हणजे मायेने मला वाणी दिलेली आहे, त्याच्यावरती, त्या बुद्धीच्या बळावरती मी तुमचं स्तवन करेन वाटत होतं, पण माया लाजून परत फिरली. मी कसं काय स्तवन करू तुमचं? तुम्ही व्यापक आहात, ब्रह्मरूप आहात. तसं आहे की आत्मस्वरूपात आहे, बंधन आहे, मुक्त झालो, हे जे सगळे आहे ते भ्रम आहेत, आणि ते भ्रम बुद्धीचे आहेत. आहे म्हणून जे आहे, अस्तित्व उपलब्धव्यो म्हणून म्हटलेलं उपनिषदात, ब्रह्म आहे या स्वरूपात कायम उपलब्ध आहे, पण आपण तो विचार करत नाही. आपल्याला पदार्थ दिसतोय ज्या अर्थी, त्या अर्थी तिथे मागे ब्रह्माचं अधिष्ठान आहे म्हणून दिसतोय. आपण जेव्हा त्याला विवर्त म्हणतो, जेव्हा त्याला भ्रम म्हणतो, अध्यास म्हणतो, त्यावेळे ते सत्य नाही हे सरळ स्पष्ट आपल्याला होतं की नाही, म्हणजे व्हायला हवं. ज्यावेळे भ्रम हा शब्द वापरतो, विवर्त हा शब्द वापरतो, त्यावेळे जे दिसताय तर ते केवळ कल्पना मात्र आहे हे स्पष्ट व्हायला हवं. तसं आपण स्वीकारायला हवं, पण आपण केवळ शब्द वापरत असतो, तो भाव आपल्या मनात नसतो. आणि तो भाव नसल्यामुळे आपण परत 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 तेच घोकत राहतो. आपलं मन त्याच्यात नसतं, बुद्धी तिथे नसते, केवळ शब्द, केवळ शाब्दिक शब्दजालम महारण्यम चित्त भ्रमण कारणम. अगदी मन देऊन आपण वाचत राहिलो. किती ग्रंथ वाचायचे, काय उपयोग आहे का? उपयोग आहे, आपला अनुसंधान राहतं एवढा उपयोग आहे. पण अनेक ग्रंथ वाचल्यामुळे, मी एवढे वाचल्यात, मी एवढा अभ्यास केलाय वगैरे, अहंकार निर्माण होऊ शकतो. अहंकार निर्माण न होऊ देता अभ्यास करणं हे साधकाचं काम आहे. आणि त्याच्यासाठी तीव्र मुमुक्षुत्व, खरी तळमळ ही आवश्यक असते. परमार्थात बंध आणि मोक्ष दोन्हीही क्षीण आहे. तो विचारच क्षीण आहे, मी ब्रह्म आहेच. तिथे वेगळा विचार करायची गरज नाहीये, पण हे मला कळत नाहीये. ढग सूर्याला झाकतात असं मला वाटत असतं. जोपर्यंत मी ते आहे हे बघत नाही, पदार्थ आहेत, त्याच्या मागचं अस्तित्व, त्याच्या मागचं सत, हे जोपर्यंत मी बघत नाही. अस्तित्व सगळ्याला असतं, आपल्याला माहिती आहे की वस्तूचा आकार, नाम वगैरे बदलतं. फिजिक्स देखील आपल्याला सांगतं की कुठच्याही पदार्थाचा पूर्ण नाश संभवत नाही, त्याचं केवळ रूपांतर होतं. बरोबर आहे की नाही? बी, त्याचा वृक्ष होतो, रूपांतर होत आहे. मातीचं घट होतो, सोन्याची बांगडी होते, हे केवळ वस्तूचं रूपांतर आहे. वस्तूत काही फरक पडलेला नाहीये. हे सगळे जे विचार आहेत तर ते त्या ब्रह्माच्या विचारासाठी आहेत. हे सगळे पदार्थ मला दिसत आहेत, खरे आहेत का? आज त्याचं हे रूप आहे. इथे पाण्याचा भांड आहे, पाणी टिकणार आहे का? मी पिईन किंवा टाकून देईन, टाकून दिल्यानंतर ते मातीत जाईल, त्याच्यातनं एखाद्या वनस्पतीत जाईल, म्हणजे अखंड त्याचं स्थान, त्याचं कार्य सगळं बदलत राहतं, वाफ होऊन जाते. अणु रेणू त्याचे अखंड बदलत असतात. बदल हाच नियम आहे, आणि जिथे बदल हा नियम आहे तिथे सत्यत्व नाही. सत्य काय आहे? वाफेच्या स्वरूपात आहे. अगदी गटारातलं पाणी असेल, आहे. प्रत्येक गोष्ट आहे. मग या आहे वरती जर का आपण लक्ष ठेवलं तरी देखील साधना होते. जसं प्रत्येक ज्ञानाच्या मागे आपल्याला जे काही ज्ञान होत असतं त्याच्या मागे चिद्रूप आत्मतत्व आहे. त्या ज्ञानाच्या बळावरती आपल्याला ज्ञान होत असतं. अस्ति भाती प्रिय. भाती म्हणजे कळताय मला. इथे आपण पदार्थाच्या बद्दल कळताय म्हणतो. त्या कळण्याच्या मागे ते आत्मतत्व आहे.
असा आपण एक दुसरा अभ्यास आजवर केलेला आहे. तिसरा आनंदाचा. आनंदाच्या प्रत्येक क्षणी तो आनंद येतो कुठून, त्याचं मूळ स्थान कुठचं आहे? आनंदरूप ब्रह्म आहे. म्हणजे हा सच्चिद आनंदाचा विचार आपण जर का अखंड असा करत राहिलो, या अस्तिती प्रत्यय यश्च म्हणून आलेलं आहे, म्हणून ते अस्ति भाती प्रिय. अस्ति एक म्हटलं की सगळंच आलं. प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम ही विंदते, हे भातीच्या बद्दल झालं. आणि आनंदाच्या प्रत्येक क्षणी त्या आनंदाच्या सोर्सचं भान असणं हे आणखीन सूक्ष्मात साधन झालं. कारण आनंद हा सतत प्रकट नसतो, त्या मानाने ज्ञान अधिक प्रकट असतं आणि अस्तित्व तर कायम प्रकट असतं. आस्ती आहे म्हणून भाती आहे आणि ज्ञान होतं म्हणून आनंद आहे. मग अशा पद्धतीने जो जाणतो की हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, मला हे जे कळणं आहे, अस्तित्व कळतंय, भातित्व कळतंय, सगळं मला कळतंय, हे कोणाला कळतं? हे चिदाभासयुक्त बुद्धीला कळतं. मी खरी जी आहे ती आत्मस्वरूप आहे आणि आत्मस्वरूपाला कळणं वगैरे काहीही नाही, नित्य आहे ते. त्याच्यात मला कळलं असा परिणाम होत नाही. जेव्हा मला कळलं आपण म्हणतो ना पदार्थ, तर त्यावेळे ती बुद्धिवृत्ती झालेली असते. वृत्ती म्हणजे अंतःकरणात झालेला बदल. जिथे बदल आहे तिथे आत्मतत्व आपण स्वीकारू शकत नाही, ते मिथ्याच आहे. आणि बदल न होणारा ब्रह्म म्हणजे मी आहे. हा जो बंध आहे, बंध गेला वगैरे सगळे विचार हे बुद्धीचे आहेत, माझा संबंध नाहीये. मला बंध मोक्ष माहित नाही. अतस्तो मायया क्लृप्तो बंधमोक्षो न चात्मनि निष्कले निष्क्रिये शांते निरवद्ये निरंजने अद्वितीये परे तत्वे व्योमवत कल्पना कुतः. म्हणून बंध आणि मोक्ष हे दोन्ही मायेचे आहेत, मायेच्या प्रांतात जाते. आत्मस्वरूपात ते अजिबात नाहीये. कारण काय आहे? आत्मस्वरूप जे आहे ते निरवयव आहे, परत परत हे येणार आहेत. म्हणजे आता संपलं. निष्क्रिय आहे, तिथे कसलीही क्रिया नाहीये. क्रिया करायला हात पाय मन बुद्धी काहीही तिथे नाहीये. क्रिया होईल कुठनं? निरवयव पदार्थात. आकाशात क्रिया होते का? आकाश बदलतं का? कुठेतरी वृत्ती त्याची येते का? अजिबात नाहीये. तसंच ब्रह्म आहे, निष्क्रिय आहे. राग द्वेष शून्य म्हटलेलं आहे. शांत. का शांत? विकारच नाही आहेत तिथे. मग शांतीची पै शांती दुसरं आणखीन काय असणार आहे? पूर्णपणे निर्विकार आहेत. निर्विकार आहेत म्हणजे कशाने विचलित होत नाही. इथे ब्रह्म जे आहे, तर तिथे मन असलं तर राग द्वेष वगैरे असेल ना. मला हे आवडतं, मला ते नको, मला हा राग येतो त्याचा वगैरे, हे सगळं मन बुद्धी वगैरे असलं तर शक्य आहे. ब्रह्मस्वरूपात हे काही नाहीच आहे. कुठून शक्य होणार आहे? निर्दोष जीव आहे तर त्याच्यात दोष आहेच. जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत दोष आहे. अगदी जीवनमुक्त जरी झाला, त्याचा जीवभाव जरी गेला, ब्रह्मभाव स्थिर झाला, तरी देखील अविद्यालेश नावाचा दोष त्याच्याकडे असतो. प्रारब्ध दोष तिथे राहणार आहे. म्हणून सदृशन चेष्टते स्वस्यात प्रकृते ज्ञानवान अपि असं गीता म्हणते की प्रकृतीच्या नुसार ज्ञानवान देखील व्यवहार करतो. म्हणजे त्याला प्रकृती आहे म्हणजे तिथे दोष आहेत. परब्रह्माच्या ठिकाणी कसलाही दोष नाही, कारण तिथे द्वैत नाहीये, तिथे मन बुद्धी नाही, काहीही कर्म केलेलं नाहीये. दोष तिथून येतात. इच्छा कर्म याच्यातून दोष निर्माण होत असतात. पण तिथे याची काही जागाच नाहीये, कसलीही जागा नाहीये तिथे. निष्क्रिय, क्रिया नाहीये.
निर्दोष, अविद्या आवरण रहित. अविद्येचं आवरण तिथे नाहीच आहे. कसलं आवरण? अविद्या आहे म्हटलं की द्वैत आलं. अद्वैतात द्वैताचा विचार नाहीच आहे. अविद्येने झाकलं असं म्हटलं की ती आपल्या बाजूने झालं, त्याच्या बाजूने द्वैत नाहीये. मृगजळ आपल्याला दिसतं, त्या जमिनीला दिसतं का? ज्या जमिनीवरती उखर भूमी म्हणतात, कोरडी तापलेली अशी जी भूमी असते, त्या जमिनीला मृगजळ दिसतं का? त्या जमिनीवर मी जाऊन बसले, मला मृगजळ तिथे दिसेल का? नाही दिसणार. का नाही दिसणार? ते नाहीच आहे ना. त्याच्याकडनं मृगजळाला अस्तित्वच नाहीये. आपण कुठच्या बाजूने बघतोय त्याच्यावरती आहे. ती एक कथा आहे ना की एका राज्याच्या ह्याच्यात पूर्वी कोट असायचे. कोट म्हणजे भिंत. सगळ्या नगराच्या भोवती पूर्वी मोठ्या भिंती बांधलेल्या असायच्या, शत्रू वगैरे येऊ नये ह्या दृष्टीने. आणखीन त्या दरवाजे असायचे चारी बाजूना साधारण. तर दरवाज्यातनं एक प्रवासी आला, दुसरा माणूस गावातून आला. तिथे मध्ये एक मोठाच्या मोठा असा गोल लावलेला होता. नाणं असतं ना तशा तऱ्हेचं. आपल्याला माहितीये तर तऱ्हेचे पुतळे चौकातनं वगैरे लावतात, तशा तऱ्हेचं तिथे लावलेलं होतं. एक म्हणतो ही गोष्ट सोन्याची आहे, एक म्हणतो नाही चांदीची आहे. भांडायला लागले दोघं. एक ज्ञानी माणूस होता, तो म्हणाला तुम्ही असं करा, दोघां जागा बदला. जागा बदलल्याबरोबर एक म्हणतो अरे खरंच सोन्याचं आहे, दुसरा म्हणतो अरे खरंच चांदीचं आहे. म्हणजे काय झालं? पाहायची दृष्टी बदलली. आपण कुठच्या अँगलनी बघतोय त्याच्यावरती अवलंबून आहे. शांत एकमेव अद्वितीय निर्दोष असं जे परब्रह्म आहे, तर त्या तिथे इच्छा कुठून होणार आहे? कसलाही तिथे आवरण कुठून येणार आहे? असंग आहे ते. सगळ्यात उत्तम ते आहे, उत्तम पुरुष म्हणून म्हटलेलं आहे ना गीतेत. अशा आत्मस्वरूपात बंध कुठून येणार, आणखी मोक्ष कुठून येणार? त्या सगळ्या कल्पना आहेत. आणि आपण कायम कल्पनेच्या साम्राज्यात असतो. जरी आपल्याला वाटत असलं की नाही मी व्यवहार करते व्यवस्थित, पण व्यवहार एक कल्पना आहे. जशी स्वप्न ही कल्पना आहे, तशी जागृती ही तेवढीच कल्पना आहे. फक्त ती दीर्घ काळ टिकणारी आहे, आणखीन स्वप्नाची कल्पना ही थोडा वेळ टिकणारी आहे, पण त्यांचं स्वरूप एकच आहे. हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही, जोपर्यंत ह्या जगातल्या पदार्थांचं मिथ्यात्व कळत नाही, जोपर्यंत देहाचं मिथ्यात्व कळत नाही, मन बुद्धी चित्त अहंकार सगळे पंचमहाभूतिक आहेत. देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ, हे सगळं आपण जोपर्यंत लक्षात घेत नाही, तोपर्यंत आपल्याला बंध आणि मोक्ष मग तत्सापेक्ष आहे. पण मुळात मी मुक्तच आहे, बंधाला अस्तित्व नाहीये. म्हणून ही जी कल्पना आहे बंध आणि मोक्ष, ती मायेच्या बाजूनी आहे. आत्मस्वरूपात जे व्यापक आहे, एकमेव अद्वितीय आहे, जिथे अविद्येचा लवलेश नाहीये, अज्ञानाचा लवलेश नाहीये. अज्ञान असायला मन वगैरे लागतं ना, बुद्धी लागते ना, तिथे नाहीच आहे काही. मग बंध आणि तत्सापेक्ष मोक्ष हे असणार आहे कुठनं? तिथे असणंच शक्य नाहीये. म्हणून ब्रह्माच्या बद्दल पुढे म्हणतात की न निरोधो
न चोत्पत्तिर न बंधो न च साधकः न मुमुक्षुर न वै मुक्तः इत्येषा परमार्थता. परमार्थाचा अर्थ सांगतायत. परम अर्थ आहे. श्रुती वाक्य काय सांगतायत, त्याची खरं काय आहे तिथे, तर न निरोधो न उत्पत्ती. उत्पत्ती नाही आणि नाश पण नाहीये. मग अरे उत्पन्नच झालं नाही तर नाश कसा होणार आहे? जगाची, जीवाची उत्पत्ती झाली तर त्याचा नाश संभव आहे ना. इथे उत्पत्तीच नाही आहे, नाश कुठून येणार आहे? म्हणून कारिकांनी हे पण सांगितलंय याच्या पुढे की न कश्चित जायते जीवो संभवस्य न विद्यते एतत्तदुत्तमं सत्यम यत्र किंचिन्न जायते. जीव नाहीच आहे, त्याचा संभव सुद्धा नाहीये, कारण केवळ एकमेव अद्वितीय ब्रह्म आहे. आपल्याला आचार्यांनी एक एक वाद सांगत सांगत हळूहळू हळूहळू अध्यासवादाच्याकडनं, मायावादाच्याकडनं आपल्याला अजातवादापर्यंत आणून सोडलेलं आहे. अजातवाद म्हणजे जग निर्माण झालेलं नाहीये, हे अंतिम सत्य आहे. ह्या अंतिम सत्यापर्यंत आपला क्रमविकास आचार्यांनी ह्या चूडामणीमध्ये, विवेक चूडामणीमध्ये केलेला आहे. तो विवेकाच्या साह्याने होतो. आणि हा विवेक म्हणजे अशा पद्धतीचा विचार. हा विचार सतत करणं हे आपलं काम आहे. म्हणून उत्पत्ती नाहीये. उत्पत्ती नसल्यानंतर त्या पदार्थाचा नाश कुठून येणार आहे? अस्तित्वच नाहीये. बागुलबुवा आला का? नाहीये. मग त्याला मारणं देखील खोटंच ना तितकंच. त्याचं येणं जेवढं खोटं तेवढंच त्याचं जाणंही खोटं आहे. न बंधो न साधकः. मी आत्मा आहे, मी ज्ञानरूपच आहे. माझ्या ठिकाणी अज्ञान नाहीये, कल्पना नाहीये, मी स्वयंप्रकाश आहे. मग असं असल्यामुळे तिथे अविद्यारूप बंध कुठून येणार आहे? बंध अविद्येतनं आलेला आहे, माझा संबंध नाहीये. आणि बंधच जर का नाहीये तर तो बंध आता माझा गेला, सुटला. मी आता मोक्ष मला मिळालेला आहे. तुम्हाला काय वाटलं? असलं काहीही तिथे नसतं. मग कोण मला आता मोक्ष हवा म्हणणारा कोण आहे? मुमुक्षू आहे, जिज्ञासू आहे. त्यालाही अस्तित्व नाही, कारण बंधन नाहीच आहे. त्यामुळे ते सुटावं वाटणारा जो आहे तर तोही तिथे नाहीये. मग मुक्त पण नाहीये. हा श्रुतीचा गुह्यार्थ आहे. हा श्रुतीचा खरा अर्थ आहे. खरा जो परमार्थ म्हणजे काय आहे, तर ही नक्की मला कळणं. याचा अर्थ हा नाहीये की मला मग हे कळल्यानंतर जग दिसणार नाही, माझा देह काम करणार नाही, दिसणार नाहीये, असं काहीही नाहीये. आपण मायेत आहोत, अविद्यालेश राहणार आहे, प्रारब्ध लेश राहणार आहे. आणि जोपर्यंत तो आहे तोपर्यंत हे सगळं जग असंच माझ्यासाठी चालणार आहे. फक्त त्यातलं सत्यत्व जाणार आहे. मी ब्रह्म आहे हे ज्ञान एकदा स्थिर झालं की जगातलं सत्यत्व निघून जातं, देहातलं तादात्म्य निघून जातं. आणखीन ब्रह्माची आनंद रूपता तेवढी राहते. हा अप्रतिम श्लोक आहे अगदी. न निरोधो न चोत्पत्तीर न बंधो न च साधकः. साधक नाहीये, मुमुक्षु नाहीये, मुक्तही नाहीये. सांगायला लागतं का तू स्त्री आहेस म्हणून? आहेच, ही मुक्ती आहेच. त्यामुळे मुक्ती मला कुठनं आणायची नाहीये. मी मुक्त आहे असं मला वेगळं काहीही नाहीये, मी आहेच ते. म्हणून श्रुतीचा जो खरा अर्थ आहे, परमार्थाचा जो खरा अर्थ आहे तो हा आहे. परम अर्थ, परमश्रेष्ठ प्राप्तव्य असं आपण म्हणतो.
हे प्राप्तव्य कुठपर्यंत? जोपर्यंत आपल्याला मी बंधनात आहे असं वाटतंय तोपर्यंत ही मोक्षाची इच्छा असते. जेव्हा सत्य कळतं तेव्हा न निरोधो न चोत्पत्ती न बंधो न च साधकः न मुमुक्षुः न वैमुक्तः, काहीही नाहीये. अशी ही परमार्थाचा अर्थ हा आहे. आणखीन हा अर्थ जो आहे हा लक्षात घ्यायचा. हा खरा अर्थ आहे. सकल निगम चूडा स्वांत सिद्धांत रूपम परमिदम अतिगुह्यम दर्शितम ते मयाद्य अपगत कलिदोषम काम निर्मुक्त बुद्धिम स्वसुतवद सत्कृत्वाम भावयित्वा मुमुक्षुम. आता सद्गुरु जे आहेत ते उपसंहार करायला लागलेले आहेत. आपण याचा थोडासा भाग विचार करूया की शिष्याला ते सांगतायत कलियुगाचे दोष काही आहेत. अपगत कलिदोषम, तू जो आहेस त्याच्यातून कलियुगाचे दोष गेलेले आहेत. कलियुगाचे दोष म्हणजे काय आहेत? काम क्रोध लोभ मोह वगैरे जे सगळे आहेत, अविद्या वगैरे जी आहे, कलियुगाचे दोष आहेत हे सगळे. हे तुझे पूर्ण गेलेले आहेत. तू निष्काम झालेला आहेस, पूर्ण निष्काम झालेला आहेस, तीव्र मुमुक्षु होत असतो. त्यामुळे स्वतःच्या मुलाला जसा उपदेश करावा तसा मी तुला उपदेश केला. आणि सगळ्या वेदांताचं जे सारभूत तत्व आहे ते मी तुला सांगितलं. अतिगुप्त आहे ते, ज्यांना बुद्धी नाहीये. अल्पबुद्धी म्हटलेलं इथे. अल्पबुद्धी म्हणजे काय? वास्तविक पाहिलं तर बुद्धी तत्व एकच आहे, पण अल्पबुद्धी का? जो मंद बुद्धी असं शास्त्रात म्हणतात, त्याची बुद्धी मंद असण्याचं कारण गत जन्मातली पाप. मंद बुद्धीचं हे कारण आहे. आणि मग त्याचा नाश कसा करायचा? साधना, नाम वगैरे आहे ना, ते कशासाठी आहे? पापाचे कळप पळती पुढे. बुद्धियोगम ददामी येन माम उपयांती ते. जे अनन्य असतात माझ्या ठिकाणी, अशांना, जे खरे भक्त असतात, खरे भक्त म्हणजे जे पूर्णपणे मनापासून अनन्य चित्तांनी, माझ्या पलीकडे ज्यांना दुसरी गती नाहीये असे जे असतात, त्यांना मी तो बुद्धी योग देतो. म्हणजे काय आहे तर माझ्या चिंतनामुळे त्यांच्या पापांचा नाश होतो. त्यांच्या पापांचा नाश झाला की त्यांना बुद्धी आपोआप मिळणारच आहे. ईश्वराची ही योजना आहे. ईश्वरी नियोजन आपल्याला मोक्षाच्या दिशेने नेणार आहे. आपण फक्त त्याप्रमाणे वागायला लागतं, ते फॉलो करायला लागतं. आपण ते करत नाही. मोक्षाकडे नेणारच असतं ते. मोक्षाच्या शिवाय दुसरं काहीही नाहीये. तेवढ्यासाठी सगळं चाललेलं आहे. पण आपल्या ते लक्षात येत नाही. आणखीन अल्पबुद्धी असे असतो आपण. मग आपल्याला प्रयत्न करून देखील त्याचं वर्म लक्षात येत नाही. पण हा जो शिष्य आहे तो शुद्ध चित्त झालेला आहे, निष्काम चित्त झालेला आहे. आणि असं असल्यामुळे त्याला तो बुद्धियोग मिळालेला आहे. जसं अर्जुनाच्या बद्दल भगवंत म्हणाले की तू सुमन आणि शुद्धमती अनिंदकू अनन्य गती, तू असा आहेस म्हणून मी तुला सांगतोय हे गुह्य ज्ञान, नाहीतर सांगितलं नसतं. आचार्य पण तेच सांगतायत की तू कलियुगाचे दोष तुझ्यातून निघून गेलेले आहेत. तू पूर्ण निष्काम झालेला आहेस. स्वच्छ शुद्ध शांत असं तुझं चित्त आहे. तुला आता फक्त मोक्षाची इच्छा होती.
म्हणून पुत्राप्रमाणे सगळ्यात जवळचं आपल्याला कोण असतं? मुलं बाळ आपली. आत्मा वै पुत्र नाम अशा तऱ्हेची काहीतरी एक श्रुती आहे की पुत्र म्हणजे मीच पुत्राच्या रूपाने जन्माला आलेलो आहे. माझंच ते दुसरं स्वरूप आहे. म्हणजे स्वतःवरती जसं प्रेम असतं तसं पुत्रावरती असतं, अशा पद्धतीचा तो श्लोक आहे. हे आहे काय, श्रुती आहे. आणि शिष्य हा पुत्रच असतो गुरूंचा. व्यवहारिक सगळं जे गुरूंचं असेल त्याच्यावरती मुलाचा अधिकार असेल, पण त्यांचं पारमार्थिक धन जे असतं ते शिष्य नावाच्या पुत्राचं असतं. पुत्रासारखाच आहे तो त्यांना. म्हणून श्री गुरु म्हणतायत की पुत्राप्रमाणेच मी तुला स्वीकारलं. आणखीन वेदांतामध्ये जे सिद्धांत, सारभूत सिद्धांत आहे, काय आहे? न कश्चित जायते जीवो, न निरोधो न चोत्पत्ती. फक्त ब्रह्म आहे आणि ब्रह्मच आहे. हे जे वेदातलं सगळ्यात सारभूत सिद्धांत आहे. सहजासहजी हा मिळत नाही. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिद येतति सिद्धये आणि यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ति तत्वतः. हजारो मनुष्यातला एखादा ह्याच्यासाठी प्रयत्न करतो आणि अशा प्रयत्न करणाऱ्या हजारातला एखादा मला जाणतो तत्वतः. असा हा शिष्य आहे. म्हणून सहजपणे हे ज्ञान मिळत नाही. कारण मिळत नाही म्हणजे काय आहे? कोणी देतं का? मिळत नाही याचा अर्थ ते त्याच्या अंतःकरणात रुजू शकत नाही. याला कारण त्याच्या अंतःकरणातले हे दोष गेलेले नसतात. जोपर्यंत परिपूर्ण वैराग्य येत नाहीये तोपर्यंत हे दोष जात नाहीत. वैराग्य आल्याबरोबर विवेक पण आवश्यकता असते. केवळ वैराग्य नाही उपयोग. त्याला हेकांड पिसे असं समर्थ म्हणतात. सगळ्यांना त्रासदायक होतं. त्या वैराग्याचा काय, कशासाठी उपयोग काय आहे हे लक्षात न येता मला काही नकोय, अहंकारात माणूस जातो. माझं कशापासून अडत नाही. उत्तम आहे, चित्त त्याच्यातून सुद्धा काढलं पाहिजे. आणखीन त्या पदार्थांच्या मध्ये असलेलं चित्त दुसरीकडे म्हणजे परमात्म्याकडे लावायला हवं. ते लावलंय का? नाही लावत. म्हणून श्री गुरु सांगतायत की तू अतिशय शुद्ध मनाचा झालेला आहेस, तुझ्यात काहीही दोष नाही. म्हणून मी तुला हे सारभूत उत्तम असं सिद्धांत सांगितला. अतिगुप्त आहे हा. अतिगुप्त का आहे? आमची बुद्धी पोचत नाही म्हणून. आम्ही तेवढे स्वच्छ शांत नसतो म्हणून आमच्यामध्ये ते प्रतिबिंब म्हणूया, ते ज्ञान म्हणूया, स्थिरावत नाही. चंचल चित्तात ज्ञान कसं काय स्थिर होणार? तसं ते स्थिरावत नाही. पण हा शिष्य जो आहे तर त्याला का सांगितलं? त्याचं चित्त शांत स्वच्छ झालेलं आहे. मग त्याची जी बुद्धी आहे ती विवेकाच्या साह्याने, शम दम श्रद्धा ह्यांच्या साह्याने अत्यंत सूक्ष्म झालेली आहे, अत्यंत तयार झालेली आहे. आणि अशा तयार जमिनीमध्ये जेव्हा ज्ञानाचं बी पेरलं जातं तेव्हा ते फोफावतं, उत्तम फळं धरतात त्याला. तसंच श्री गुरूंनी अशा उत्तम भूमी पाहिली, त्याच्या ज्ञानाचं बीज रोवलं आणि त्याला फळ आलं. तो शिष्य जो आहे तो परिपूर्ण झाला. श्री गुरूंना असा शिष्य कधी मिळेल याची आस असते. रामकृष्ण परमहंस म्हणायचे ना विवेकानंदांना की तू आलास, तू यावं मला वाटतं. येतात लोक, ते संसारातले सगळे घेऊन येतात.
तुला तसं काहीही नकोय. म्हणजे शिष्याची वाट बघत असतात. अशा शिष्याची सद्गुरू वाट बघत असतात. हा शिष्य त्यामुळे मग असा जेव्हा मिळतो तर तेव्हा सद्गुरू त्यांचं जे परमार्थ रूपी महाधन आहे ते त्याला देतात. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, असं परमार्थ रूपी महाधन ह्या श्रीगुरूंनी शिष्याला दिलेलं आहे. पूर्णपणे उपदेश त्याला दिलेला आहे. तेव्हा हे आता तू सांभाळ, आदरपूर्वक सांभाळ, असं ह्या शिष्याला सांगतात. आणि मग शिष्य इति श्रुत्वा गुरोर्वाक्यम प्रश्रयेण कृतानतिः न तेन समनुज्ञातो ययौ निर्मुक्त बंधनः. हे सगळं ऐकल्यानंतर शिष्याने त्यांना अत्यंत प्रेमाने आदराने पूर्ण नमस्कार केला. प्रणिपातपूर्वक पूर्णपणे त्यांच्यामुळे ज्ञान मिळालेलं आहे. जे मिळालं, जरी माझं स्वरूप असलं तरी मला माहित नव्हतं ते. त्यांनी मला ते दिलंय. अत्यंत आदराने, अत्यंत प्रेमाने असा श्री गुरूंना त्यांनी नमस्कार केला. त्यांनी आज्ञा दिल्यानंतर शिष्य पूर्णपणे जीवनमुक्त स्थितीत गेला होता. तो त्याच्या प्रारब्धाप्रमाणे पुढे गेला, निघून गेला. श्री गुरु असं नाही म्हणाले की मी तुला एवढं ज्ञान दिलं, आता माझी सेवा करत राहा. त्यांची अपेक्षाच नसते अशी. शिष्याला ज्ञान व्हावं आणि त्याने त्या ज्ञानाचा प्रसार करावा. बुडते हे जन देखवे न डोळा, येतो कळवळा म्हणून जे ऋषी साच भावे वर्ताया म्हणून सांगितलंय ना तुकाराम महाराजांनी. पण हे कार्य आहे आणि हे कार्य करत राहणं, हे पुढे जेव्हा शिष्य परंपरा जी असते, गुरु परंपरा जी आहे ती ह्या कारणाने आहे. आपण पहिल्यांदा जो श्लोक म्हणतो की सदाशिव समारंभाम शंकराचार्य मध्यमाम अस्मदाचार्य पर्यंताम वंदे गुरु परंपरा. ही गुरु परंपरा आहे आणि ती कायम राहिलेली आहे. भारतवर्षात जीवनमुक्त नाही असा कुठचाही काळ कधीही नव्हता आणि कधीही तसा काळ नसणार आहे. भारत, भा म्हणजे ज्ञान, ज्ञानामध्ये रमणारा जो प्रांत आहे, देश आहे, तो भारत आहे. इथे कायम गुरु शिष्य परंपरा अशा पद्धतीने चालत आलेली आहे आणि शिष्य त्याच्या प्रारब्धाप्रमाणे श्री गुरूंना आदरपूर्वक प्रेमपूर्वक नमस्कार करून त्यांच्या आज्ञा घेऊन आपल्या कामाला निघून गेलेला आहे. इथे आज आपण थांबूया. पुढे जे आहे तर ते आणखीन 2-3 श्लोक उरलेले आहेत. गुरु पण काय केलं गुरूंनी? गुरुरेव सदानंद सिंधौ निर्मग्न मानसहा पावयन वसुधाम सर्वाम विवचार निरंतरः. श्री गुरूंनी देखील ब्रह्मरूप आहेत, ते कायम ब्रह्मानंदात आहेत. त्यांना भेद राहिलेला नाहीये कसलाही. ते देखील आपल्या प्रारब्धाप्रमाणे, इच्छेप्रमाणे निघून गेले. आणि कसे गेले? लोकांना पावन करीत, तीर्थक्षेत्रांना क्षेत्र पवित्रता आणत, लोकांचा अहंकार, अंधकार, अज्ञानाचा हे घालवत असे ते सगळीकडे हिंडत राहिले. म्हणजे एक शिष्य तयार झाल्यानंतर श्री गुरु थांबले नाही. इतरांनाही या अज्ञानाच्या अंधारातनं, दुःखातनं बाहेर काढण्यासाठी ते फिरत राहिले.
579 झाले. इथे आता मी थांबते. वेळ झालेली आहे आपली. हरि ओम. परमपूज्य ज्योत्स्नाताई, तुम्हाला इथूनच वंदन करतो. कोणाला काही प्रश्न असल्यास ते अनम्यूट होऊन प्रश्न विचारू शकता. ज्योत्स्नाताई नमस्कार. नमस्कार, बोला. हे सगळं आता हे संपतच, विवेक चूडामणी जवळजवळ संपतच आलेलं आहे. आणखीन एक विचार असा मनात येतो की मनुष्य जात ही निर्माण नसती झाली तर हे सगळे शब्द आणि हे सगळी ही सृष्टी जी निर्माण झाली आहे ती झालीच नसती. म्हणजे असे जे पवित्र सगळे हे शब्द आहेत ते निर्माण करणारे पण आणखीन ऐकणारे असं कोणी नसतं असं वाटतं. म्हणजे मग काय, सृष्टी निर्माण झाली, आपण आता हे शेवट पोचलोय. सृष्टी निर्माण झालेलीच नाही. हो, राईट. या आणखीन ठीक आहे, भासायला लागली म्हणूया. ती का निर्माण झाली ह्याला उत्तर वास्तविक नाहीये. भासायला लागली ती आपण ईश्वराच्या नियोजनाप्रमाणे चालते असं म्हणूया, त्याचा खेळ आहे म्हणूया, आपला भातुकलीचा खेळ असतो तसा. त्याला उत्तर नाहीये. का निर्माण झाली आणि कशी, असं असतं तर वगैरे ला जर तर लाही इथे स्थान नाहीये काही. परमार्थतः म्हटल्यानंतर संपलं. पण आपण इव्होल्युशनच्या दृष्टीने पाहिलं तर माणूस हा नसता. इव्होल्युशन कसलं, सृष्टी नाहीच आहे. जर का जीवच नाहीये तर इव्होल्युशन कुठून होणार. त्यामुळे परमार्थतः हा शब्द आला की सगळ्या वरती खोड रबर म्हणा किंवा काहीही म्हणा, त्याला कुठली शंका नाही, काहीही नाही. परमार्थतः विचार केला तर मी मुक्तच आहे, बंधनाचा काहीही पत्ता नाहीये, जग झालेलं नाहीये, संपलं. त्यामुळे तिथे मीही आलं नाही, म्हणजे काही राहिलंच नाही, म्हणजे काही झालंच नाही. ते फार कठीण आहे, कारण असं झालेलं असतं असं वाटत असतं आपल्याला प्रत्येक दिवशी, आणि काही झालंच नाही हे परमार्थाच्या दृष्टीने पटलं तरी पुन्हा तरी असा हा प्रश्न पुन्हा राहतो. नाही, त्यासाठी जे आहे तर सगळ्याच्या मागे ब्रह्मतत्वच आहे, सगळं ब्रह्मरूप आहे, हा अनुभव आहे. सगळं ब्रह्मरूप आहे, हा अनुभव आहे. म्हणून जे काय भासताय तर त्याच्याकडे समदृष्टीने पाहावं, आपलं शांत ठेवावं. आणखीन जे श्रद्धा इथे कामाला येते, ज्या अर्थी हे शास्त्रात सांगितलंय, ज्या अर्थी श्री गुरूंनी सांगितलंय, त्या अर्थी हे असंच आहे. माझी बुद्धी कमी पडते म्हणून मला ते कळत नाहीये, पण प्रत्यक्षात हे असंच आहे. हा आपला परिपूर्ण विश्वास पाहिजे, याला श्रद्धा म्हणतात. आणि श्रद्धावान लभते ज्ञानम, हे विसरायचं नाही. बरोबर आहे. आपण जेवढी बुद्धी वापरू ना, चिकित्सा करू ना, तितके फाटे फुटतात आणि आपले विचार स्थिरावत नाहीत. जोपर्यंत अनुसंधान आपलं मनापासून होत नाही तोपर्यंत आपण आनंद रूपू शकत नाही. त्या दृष्टीने सच्चित कळू शकतं, पण आनंद रूप नेहमी राहणं जे असतं तेच तर मोक्ष आहे. तोच मोक्ष आहे. नमस्कार, आपली खूप आभारी आहे. खूप काय काय कळतं आहे असं तरी वाटतं आहे. त्याचा विचार करत राहायला लागतं. जे आपल्याला कळतं ना तर त्याच्यावरती चित्त आपलं ठेवायला लागतं आणि ते श्रद्धापूर्वक ठेवायला लागतं, नाहीतर संशय येत राहतात. बरोबर आहे.
थँक्यू. ज्योत्स्नाताई, एक प्रश्न होता. बोला. तिथे 577 मध्ये माझं कदाचित ऐकताना मिस झालं असेल, पण सिद्धांत रूपम म्हणलं आहे, ते कशा अर्थाने म्हणलंय? सकल निगम चूडा स्वांत सिद्धांत रूपम परमिदम, असं जे शब्द आहेत, सिद्धांत रूपम म्हणजे मग काय म्हणायचंय तिथे? सिद्धांत म्हणजे काय आहे? अंतिम ना. सिद्ध अंत अंतिम असं म्हणायचंय का? नाही, सिद्ध सारभूत सिद्धांत म्हणजे काय आहे? सिद्धांत वगैरे नाही, ते सिद्धांतच आहे तो. सिद्धांत म्हणजे जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे ते. सारभूत सिद्धांत काय आहे वेदांचा? ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, जीवो ब्रह्मयो, हा सिद्धांत आहे की नाही? हे सार आहे की नाही सगळ्या तत्वज्ञानाचं, जगाचं? सिद्धांत म्हणजे काय म्हणूया आपण? सत्य. ते अंतिम सत्य आहे, सारभूत सिद्धांत आहे. ते आपल्याला सांगितलेलं आहे. वेदातलं सारभूत सिद्धांत, वेदातलं सारभूत तत्व, वेदांचं सार हे कळण्यात आहे. ओके, धन्यवाद. याला गुप्त म्हटलंय. गुप्त आपल्याकडनं आहे, ते प्रकटच आहे. प्रकट निरंजन, प्रकट निरंजन माऊलींचं आहे ना, प्रकट आहे परब्रह्म. आपल्याला कळत नाही, आपल्या बुद्धीवरती आवरण असल्यामुळे. म्हणून ते आपल्याला सांगायला लागलं श्रुतीला, आणि त्याला सिद्धांत म्हणतात. जे श्रुती हे सांगते तो सिद्धांत सांगते, खरं काय आहे ते सांगते. कुणाला प्रश्न असतील तर एक फक्त सूचना द्यायची होती. पुढच्या सत्राची आपले जे रेग्युलर जे दिवस आहेत त्या दिवशी नाही आहे आपलं सत्र. या शनिवारी म्हणजे अमेरिकेला शनिवारी आणि रविवारी भारतात असं आपलं शेवटचं समारोपाचं सत्र आहे. त्याला सगळ्यांनी अवश्य यावं. म्हणजे तीच वेळ असणार आहे जी आत्ताची या सत्राची आहे. अमेरिकेत कॅलिफोर्नियामध्ये 6:30 आणि भारतात 8. तर रविवारी भारतात 8 आणि अमेरिकेत कॅलिफोर्निया 6:30 असं आपलं समारोप यशस्वी असणार आहे. तेथे पूज्य मंगेश दादा व पूज्य ज्योत्स्नाताई आपलं निरूपण करतील आणि आपण सांगता करू या प्रवचनमालेची. जय श्री. एक प्रश्न होता विचारू. आता तुम्ही म्हणालात जय श्रीराम, अंकुर राजोपाध्याय, अमेरिकेवरनं बोलतो. प्रश्न असा होता की आता जसं तुम्ही म्हणाला की श्री गुरूंनी जसं सांगितलं आहे, शास्त्रांमध्ये तसं सांगितलं आहे, त्याच्यावर आपण विश्वास ठेवायचा. आपल्याला जरी तसं भासत नसेल तरी ते तसं आहे, ही श्रद्धा आहे. आणि आपण स्वतःला सतत असं सांगत राहायचं की हे असंच आहे, ज्यासाठी सांगितलं त्यासाठी तसं. आणि आपण असं स्वतःला सांगत राहिलो आणि असा वेळ पुढे जात राहिला, मग पुढे काय? जे व्हायचं ते शांती, तृप्ती, समाधान हळूहळू होत जात. ते ज्याच्यासाठी आपण हा सगळा प्रयत्न करतोय ते होत जात. आपण काय होतं की हे ऍबस्ट्रॅक्ट आहे, त्यामुळे आपल्याला विश्वास ठेवायला जरा कठीण जातं. पण तरी फिजिक्स मधल्या ऍबस्ट्रॅक्ट संकल्पनांवरती आपण विश्वास ठेवतो ना. का नाही ठेवत? कारण इथे आपलं अडलेलं नाहीये. फिजिक्स आपल्याला समजावून घ्यायला लागतं आपल्याला बाकीच्या सगळ्या व्यवहारासाठी. ह्या गोष्टीपासून आपलं खरं अडलेलं आहे
पण अडलेलं नाही असं वाटतं. सगळं समाधान, सगळा आनंद म्हणूया, तृप्ती, शांती, निर्भयता हे परमार्थाच्यामुळे येतं. जीवनाचं सार्थक ह्याच्यात आहे. मग जर का ह्याच्यावरती आपण विश्वास नाही ठेवला, वेद अपौरुषेय आहेत, किती काळ चाललेले आहेत, हजारो लाखो वर्ष ते चालत आलेले आहे. हे ज्ञान कधीही लोप पावलेलं नाहीये. हो. बरं, प्रत्येकाला तोच अनुभव आहे. हजारो वर्ष ऋषी मुनी सगळे जे आज असलेले जीवनमुक्त, प्रत्येकाला अनुभव तोच नि तसाच आहे. मग इतके जर का सगळे सांगतायत की आम्ही ते अनुभवलेलं आहे. तुकाराम महाराजांची गाथा पहा, त्यांनी किती ठिकाणी स्वतःच्या अनुभवाचं वर्णन केले. मग जर का प्रत्येकाला तोच अनुभव आहे, इतकेच लोक सांगतायत, युगानुयुग सांगतायत, तोच अनुभव तसाच अनुभव आहे, तर त्याच्यावरती आपण विश्वास ठेवला नाही, नुकसान कोणाचं आहे? बरोबर. नाही, मी तसं नाही म्हणत. मी म्हणतोय की आपण विश्वास ठेवला आणि वारंवार जेव्हाही आपल्याला संशय आला, शंका आली किंवा व्यवहारावरती आपण जसं आपण देह आहे असं आपण जेव्हा जेव्हा आपलं वाटलं, परत आपल्याला विचारातनं परत तिकडे घेऊन गेलो की नाही मी चुकलो आता किंवा तर हे आपण स्वतःला सतत सांगत गेलं आणि आपला हा पूर्ण विश्वास आहे की जर ज्या अर्थी श्री गुरूंनी सांगितलं त्या अर्थी आपल्या बुद्धीला ते पटत नाही आहे अजून आणि पुढे मागे त्यांच्या कृपेने तो आपल्याला अनुभव तसा येईल. प्रश्न हा होता की मग हे असं कधीपर्यंत, म्हणजे कुठपर्यंत, कुठे त्याला शेवट, कधी ते असा अनुभव येईल, असा प्रश्न होता. हो, तो प्रयत्नांच्या वरती अवलंबून आहे. मग अशीच सांगितलं ना की साधनेच्या झुळका फक्त येत राहिल्या तर ते ढग जाणार नाहीयेत अज्ञानाचे. तिथे सोसाट्याचा वारा लागतो, अखंड अखंड. अनुसंधान कशाला म्हणतात, निधिध्यासन कशाला म्हणतात? त्यालाच म्हणतात ना, नाहीतर ते शब्द आले नसते. ध्यास म्हटलेलं आहे, निधिध्यासन म्हणजे. अनुसंधान म्हणजे अखंड तोच विचार म्हटलेला आहे. त्या शब्दांचा अर्थच तो आहे. खंड न पडता आतमध्ये तो विचार चालू पाहिजे. आणि आतमध्ये असा विचार सुरू राहिला जोपर्यंत आपण लक्ष आहे आपलं, तोपर्यंत आपल्याला विचारपूर्वक तो विचार करायला लागतो. नंतर तो आत उतरतो, आणखीन अखंड चालू राहतो, सहज व्हायला लागतो. या सगळ्या स्टेजेस आहेत. त्याची सुरुवात कर्मापासून होते. सत्कर्म, निष्काम कर्म इथपासून सुरुवात होते. आयुष्यभर आपली साधना चालू असते, कळत न कळत. आणि जितके कळून व्यवस्थित आपण साधना करू, सातत्याने करू, आपल्यावरती लक्ष ठेवून करू, बरोबर चालले नाही लक्ष ठेवू, तितक्या आपण लवकर पोचू. धन्यवाद. खूप म्हणजे मला एक थोडं माझं मनोगत व्यक्त करायचं होतं की खूप छान माहिती. मी बऱ्याच उशिरा जॉईन केलं, पण जेव्हापासनं जॉईन केलं खूप छान माहिती मला मिळाली. आणि ह्या माहितीचा आणि तुमच्या जे प्रोत्साहन तुम्ही देता म्हणा की ज्या शब्दांमध्ये तुम्ही सांगता ते खूप छान वाटलं. आणि ऐकून आयुष्याचं आपल्या जे मेन गोल आहे त्या दृष्टीने पुढे वाटचाल करण्याकरता खूप चालना मिळाली. त्याच्यामुळे तुमचे खूप खूप आभार. जय श्रीराम. जय श्रीराम. मनोगतावरनं एक छोटी सूचना आठवली की पुढच्या सत्रात आपण मनोगतासाठी वेगळा एक छोटा अवधी ठेवला आहे. माझा आवाज ऐकू येतोय का? हो, येतोय. येतोय. अच्छा.
हा हा तर थोडासा एक आचार्यांच्या समारोपाचे जे प्रवचन होतील त्याच्यानंतर आपल्याला काही मनोगत व्यक्त करायचं असेल तर ते तुम्ही मला लिखित स्वरूपात पाठवू शकता किंवा ऑडिओ फाईल पाठवू शकता, ती मी प्ले करू शकू. तर मी आता सूचना पाठवेनच ग्रुपवर, पण आपल्याला थोडा वेळ मिळेल ते सगळं करायला पुढच्या सत्रात. जय श्रीराम. जय श्री बंद झालं का? बरं ठीक आहे. हो, ज्योत्स्नाताईंचा व्हिडिओ हा टक झाल्यासारखं. बरं ठीक आहे. ठीक आहे, मी शेवटचा श्लोक म्हणतो आणि थांबूयात आपण. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला. वारी सर्व अरिष्ट नेऊ निलया, संमोह जो वाढला. अज्ञानांधजनासी मुक्त करुनी, शांतीपदी बैसवी. विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय श्री राम.